मेडिकवर हॉस्पिटलमध्ये 150+ किडनी ट्रान्सप्लांट झाले त्याच्या संबंधित आहे. फर्स्ट किडनी ट्रान्सप्लांट आपल्याकडे 18 डिसेंबर 2021 रोजी झालं. पहिले 50 ट्रान्सप्लांट होण्यासाठी 13 ते 14 महिने लागले. That was the fastest 50 of the region, fastest first 50. Next 50 came in I think 11 months, and last 50 has come in I think 6 to 8 months. चालू वर्षात आपण 54 ट्रान्सप्लांट केलेले आहे. आजपर्यंत आपले 160 ट्रान्सप्लांट झालेले आहे. आणि मान्यवरांना मी सांगू इच्छितो की सर्व प्रकारचे अवघड क्लिष्ट ट्रान्सप्लांट यापैकी जवळपास 1/3 किडनी ट्रान्सप्लांट हे ब्लड ग्रुप मिसमॅच ट्रान्सप्लांट आहे. सर मुंबईवरून येतात म्हणून त्यांनाही विशेष सांगू इच्छितो की ह्या सगळ्या अवघड शस्त्रक्रिया सुद्धा एकदम माफक दरात होत आहे. रिलेटेड ट्रान्सप्लांट आपल्याकडे जवळपास 4.5 ते 5 लाख स्टार्ट टू एंड ॲडमिशन टू डिस्चार्ज इन्क्लुडिंग मेडिसिन या स्तरात होते. त्यामध्येही जवळपास सर्व पेशंटला म्हणजे आतापर्यंतच्या 160 पेशंटला काही ना काही स्वरूपात आर्थिक मदत प्राप्त झालेली आहे. बऱ्याच रुग्णांना जवळपास 3.5 लाखापर्यंत सुद्धा मदत भेटलेली आहे. There hasn't been a single immediate peri-operative mortality either in the donor or recipient. Zero mortality. All patients we have discharged. Of course, over the period of time there has been mortality. पण जवळपास 85% रुग्णांचे रिपोर्ट क्रिएटिनिन हे 1.5च्या आत आहे. आणि दॅट इन्क्लूड्स अवर ABO इनकॉम्पॅटिबल ट्रान्सप्लांट्स ऑल्सो. आणि याचं कारण म्हणजे आपल्याकडची मोठी टीम आहे. सर्जनची टीम असो, औरंगाबादचे जवळपास सर्वच युरोलॉजिस्ट आपल्या हॉस्पिटलशी संलग्न आहेत, शस्त्रक्रिया करतात. एक मोठा त्याचा रोल अॅनेस्थेटिस्टचा असतो. दुसरी चांगली गोष्ट म्हणजे आपल्याकडे इन्फेक्शन म्हणजे ट्रान्सप्लांट म्हटलं तर इन्फेक्शन त्याच्यासोबत येतात आणि इमिजिएट मॉर्टॅलिटीचं एक सर्वात महत्त्वाचं कारण इन्फेक्शन असतं. माझ्या आठवणीत आतापर्यंत फक्त 160 पैकी 2 जणांना इमिजिएट पोस्ट ऑपरेटिव्ह सिग्निफिकंट इन्फेक्शन झालेलं आहे. सो चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, चांगली टीम, कॉस्ट इफेक्टिव्ह प्रोग्राम, चांगले माझी इतर टीम जी वर्कअपमध्ये मदत करते, RMOs, 2 छान कोऑर्डिनेटर आहेत, ते सर्व पेशंटला मदत करतात. आणि या सगळ्यांचा फायदा असा होतो की रुग्णांना चांगली सेवा भेटत आहे, चांगले रिझल्ट भेटत आहे. आणि सगळ्यांचाच हाच सर्वात मोठा प्रश्न असतो की खर्च. आणि खर्च सुद्धा म्हणजे चांगल्या स्तराची, चांगल्या दर्जाची उपचार सुविधा ॲट व्हेरी अफोर्डेबल अँड रिजनेबल प्राईस, या पद्धतीने हे सगळं चालू आहे. आय एम हॅपी टू बी पार्ट ऑफ दिस प्रोग्राम.